अरे मला आज चहा मिळेल का? निजांबरी, हे चहा आण मला. कुठे गेले सगळे? अहो हे घ्या चहा. नकोय मला. एवढं चिडताय का? सांगितलं ना नकोय मला. ऐका. आई काय झालं? बघू बघू तुम्हाला भाजलंय का आणि कप लागलाय का? नाही ठीक आहे काही नाही एवढं. हो असं काय करता? उन्हाळा आहे उगाच जखम होईल. अहो तुम्ही आईंना बसवा जरा. मी आले. सावकाश सावकाश खाली आराम. आई, आई काय चाललं होतं? पप्पा का असे चिडून निघून गेले? काय सांगू तुला आता मी. अरे आईने जेव्हापासून तुमच्या बाळाचा स्वीकार केला ना तेव्हापासून हे असंच वागतात. असाच मूड आहे त्यांचा. आईंना बोलू शकत नाहीत त्यामुळे सगळा राग ते माझ्यावर काढतात. त्यांना असं वाटतं की घरात कोणाला त्यांच्या जीवाची काळजीच नाहीये. पण काल आजींनी शपथ घ्यायला सांगितली तेव्हा तर. हो पण तेव्हा आईंसमोर कसं बोलणार काही म्हणून गप्प बसले ते. शेवटी स्वतःच्या जीवाची भीती आहेच ना त्यांना. आई तुम्हाला आमच्यामुळे हे सगळं सहन करावं लागतंय ना? अरे नाहीये असं काही तुम्ही मनात आणू नका अजिबात. आणि ते सोडा डॉक्टर काय म्हणाले? सगळं ठीक आहे ना? आई सगळं फर्स्ट क्लास आहे. डॉक्टरांनी बाळाचे ठोके सुद्धा ऐकवले. खरंच खूप भारी वाटलं ना. तुम्हाला माहितीये बाळाचे ठोके ऐकून सिद्धिराजच्या डोळ्यात चक्क पाणी आलं. खरंच हे जे दिवस असतात ना ते खूप आनंदाचे असतात. आणि असाच प्रत्येक क्षण एकमेकांसोबत जगा आणि दुसऱ्या कोणाकडे काही लक्ष द्यायचं नाही. हा आपण या बाळाच्या जन्माआड कुठलाही विघ्न येऊ द्यायचं नाहीये. सर हे काय एवढा अंधार का इथे? आय डोंट नो. मी चेक करतो. जयंत सर तुम्ही लगेच याल ना? डोंट वरी मी जान्हवी, मी आहे इथेच. I'll just come in 1 minute. आलोच. सर हे सगळं काय आहे? जस्ट अ स्मॉल सरप्राईज फॉर यू. पण सर तुम्ही. तुम्हाला तर माहिती आहे मी जान्हवी, माझं या जगात असं कोणीच नाही आहे. आणि तुम्ही नेहमी माझ्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन वागता. आता इतक्या आपलेपणाने कोणी काही करत असेल आपल्यासाठी तर आपण पण त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल करायला हवं ना. आय होप यू लाईक ऑल दिस. सर हो मला खूप आवडलं हे सगळं. आणि तुम्ही मला खूप मोठं आणि ग्रँड सरप्राईज दिलंय. मी आहे. सर एक मिनिट. माझी एक तक्रार आहे. व्हॉट हॅपेंड? तुम्ही एवढा छान डिनर प्लॅन केलात आणि हे तुम्ही मला का नाही सांगितलं? मी पण छान आवरून आले असते ना. आता बघा मी ऑफिसच्याच कपड्यांमध्ये. मी जान्हवी, तुम्हाला कोणी सांगितलं की माझ्या अशा काही अपेक्षा आहेत की माझ्या डिनर पार्टनरने सुंदर तयार होऊन यावं किंवा छान छान कपडे घालावेत? नो, देयर इज दिस थिंग कॉल्ड इनर ब्युटी. तसंही मला तुमचा स्वभाव खूप आवडतो, तुमचं नेचर, तुमचं हसणं हे सगळं खूप आवडतं. मला हे सगळं इतकं आवडतं ना की माझं बाकी कोणत्याही गोष्टीकडे लक्षच जात नाही. थँक्यू सर. सो लेट द स्पेशल डिनर बिगिन. कम मिस जान्हवी. जयंत सर हो तुम्ही हे सगळं काय काय प्लॅन करून ठेवलंय? आणि तुम्हाला माहितीये का ह्या सगळ्या गोष्टी माझ्या खूप फेवरेट आहेत. आय नो. बोला, तुम्हाला पाणीपुरी कशी आवडते? काय?
तुम्ही पाणीपुरी करणार आहात? कॉस स्पेशल पर्सनसाठी पाणीपुरी पण स्पेशलच असायला हवी ना. मला नक्की कशी पाणीपुरी लागते हे तुम्हाला तर चांगलंच माहिती असेल. पाणीपुरी ही तिखटच खाल्ली जाते. ऑफकोर्स कसं काय विसरू शकतो मी. भास होते कसे हे नाव ओठी कुणाचे का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे डोळे बंद करा. का मी सांगतोय म्हणून प्लीज मी जान्हवी. सर हो तुम्ही आता फ्रूट चाट करणार आहात ना आणि मला पण बघायचंय ते प्लीज. I'm telling you, please close your eyes. Miss Janvi, listen to me. I'm your boss. ओके. काय सिद्धिराज भावना काय बाहेर फिरायला घेऊन गेला होतास की काय हिला? हो वॉकलाच गेलो होतो जवळ, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेलं ना, म्हणूनच जरा फिरायला गेलो होतो. हो 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 बाहेर जात जा, पण काय भावना बाई गो, बरोबर जाताना पाण्याची बॉटल ठेवत जा. हे बघ अशा अवस्थेत भरपूर पाणी प्यायला पाहिजे. हो बरोबर आहे आजी तुमचं, पण आम्ही वाटेत मिल्कशेक प्यायलो. हा मिल्कशेक मिळते प्यावंस वाटते तुला. हे बघ आणखी काही खावंस वाटत असेल तर तेही सांगत जा, लगेच करून देता येईल तुला. जाता आराम करा, मी पण आहे माझ्या खोलीत. अहो आजी किती काळजी घेत आहेत ना माझी. खरंय, म्हणजे बघ ना किती चांगला पगार होती का तुझ्याशी, आणि हे सगळ्यांना फक्त माझ्या सुपर सासूमुळे झालंय. चला चला. अरे देवा, सिद्धू भावना घरी आले पण कोणी पाहण्या अगोदर ही फाईल मला लपवावी लागेल, नाहीतर माझं काही खरं नाही.